नमस्कार मित्रांनो, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतला अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतला दुसरा कसोटी सामना इथे मागे एजबेस्टनला उद्या चालू होत आहे। मी बर्मिंगहॅमला येऊन पोहोचलो आहे। आज सकाळीच लंडनहून इथे आलो। आकाशात बघा पूर्ण काळ्या ढगांची दाटी आहे आणि असं म्हणतात की पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या दिवशी पावसाचं सावट या सामन्यावर आहे। पाऊस हा फॅक्टर जर का बाजूला ठेवला आपण तर या सामन्याला भारताच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे असं मी म्हणेन। कारण 5 सामन्यांची मालिका जेव्हा असते आणि इंग्लंड जेव्हा 1-0 आघाडीवर आहे तेव्हा भारताला हा सामना जिंकणं काही करून गरजेचंच आहे। याच्याकरता कारण जर का इंग्लंड 2-0 आघाडीवर गेला तर भारताला मालिकेत परतायची संधी कमी असते, कुठच्याही संघाला असते। 2-0 परत येऊन 3-2 अशी मालिका जिंकणं हे फार अभावानेच झालं असेल मला वाटतं। त्यामुळे भारताला हा सामना एकतर जिंकावा लागेल किंवा आजकाल कुठलाही सामना 5 दिवस चालला तर अनिर्णित राहत नाही। फक्त हे आकाशातले काळे ढग आहेत त्यांच्या जोरावर जर का सामना अनिर्णित वगैरे राहिला तर भारताला अनिर्णित ठेवून पुढच्या लॉर्ड्सच्या कसोटीकडे बघावं लागेल। सर्वात महत्त्वाचा मुद्दा या सामन्यासाठी काय आहे ते म्हणजे बुमराह खेळणार की नाही। कारण एकमेव आपला मॅच विनर आहे जो जसप्रीत बुमराह, त्याने सांगितलं आधीच मी 3 कसोटी सामने खेळणार आहे। ते कुठचे 3? तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत तुम्ही विचाराल तर भारताला आत्ता बुमराहची गरज आहे। हा सामना जिंकण्याकरता बुमराहची गरज आहे आणि बुमराहने हा सामना खेळला पाहिजे। पण तो खेळणार का नाही याच्या चर्चांना इथे ऊत आला आहे आणि अर्थातच शुभमन गिल असो किंवा गौतम गंभीर असो हे आज मॅचच्या आदल्या दिवशी सांगणार नाहीत। खरं तर इंग्लंडच्या स्ट्रॅटेजीवर त्याचा काही परिणाम होणार नाही कारण इंग्लंडची स्ट्रॅटेजी एकच आहे, बॅच बॉल। पण त्यामुळे झालं आहे काय की भारताचे गोलंदाजीचे पर्याय काय आहेत। एक नक्की दिसतं आहे ते म्हणजे पहिल्या सामन्यात काय आपली छाप पाडू शकला नाही तो शार्दूल ठाकूरला वगळला जाईल, त्याच्याऐवजी येईल तो कुलदीप येईल किंवा नितीश कुमार रेड्डी। कारण आपल्याला फलंदाजीला टेकू देण्याकरता पण गरजेचे आहे या तळाच्या लोकांनी फलंदाजी करणं। तुम्ही बघाल मला वाटतं 13 विकेट पण 72 धावात दोन्ही डावात मिळून घालवल्या हेडिंग्ले मॅचला। त्यामुळे आपल्याला असा पाहिजे गोलंदाज जो थोडीफार बॅटिंग पण करू शकतो। तर आता शार्दूल ठाकूरच्या ऐवजी जर का नितीश कुमार रेड्डी घेतला तर मग कुलदीपला कुठे खेळणार? तर कुलदीपला खेळवायला एकच पर्याय होता तो म्हणजे प्रसिद्ध कृष्णाला काढायचा। प्रसिद्ध कृष्णाची गोलंदाजी तुम्ही मला विचाराल तर त्याला खरं तर इथे यश मिळायला पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणी ते एक लेंथ ठेवावी लागते ना। 6 मीटरची लेंथ इंग्लंडमध्ये ठेवतात साधारण, तो ठेवत नाही, शॉर्ट पिच टाकतो आणि त्याची काय धुलाई झाली आपण बघितली। पण ॲज्युम करू आपल्याला कुलदीप तर पाहिजेच आणि 2 स्पिनर पाहिजे ते आपण क्लिअर इंडिकेशन दिलेलं आहे। त्यामुळे कुलदीप नक्की येईल, एक तर तो शार्दूलच्या जागेवर येईल किंवा मग नितीश कुमार रेड्डीच्या जागेवर, सॉरी प्रसिद्ध कृष्णाच्या जागेवर। तर मला असं वाटतं आहे की 2 स्पिनर करता तुम्हाला जागा करून द्यायची असेल तर कुलदीप शार्दूलच्या जागी खेळवावा। आणि तुम्हाला कदाचित हे थोडंसं धक्कादायक वाटेल पण मला असं वाटतं जाडेजाची कामगिरी काय झाली गेल्या काही सामन्यात विशेष कामगिरी नाही आहे। त्याच्या तोडीचा स्पिनर जास्ती चांगली फलंदाजी करू शकेल असं आत्ता वाटतं आहे तो म्हणजे वॉशिंग्टन सुंदर, आणि त्याने इथे सराव पण खूप केला आहे फलंदाजी। त्यामुळे मला असं कुठेतरी वाटतं वॉशिंग्टन सुंदरला हात आणायचं आहे, कुलदीप यादवला हात आणायचं आहे, पण मग दोघांना कोणाला बाहेर काढणार? एक जागा शार्दूल करून देईल, दुसरी कोण करेल? हा झाला बुमराह असला तरचा प्रश्न। बुमराह नसला तर कोण? मग सिराज आपली मुख्य बॉलिंग असेल, मला वाटतं अर्शदीपला संघात घेणं गरजेचं आहे। कारण नाहीतरी तुम्ही बुमराह घ्या, सिराज घ्या किंवा प्रसिद्ध कृष्ण सगळे राईट आर्म फास्ट बॉलर्स आहेत, त्याच्यात वैविध्यता आणण्याकरता तुम्हाला एक जो नॅचरल लेफ्ट आर्मचा अँगल असतो राईट हँड बॅट्समन करता ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा, त्याच्याकरता अर्शदीप संघात असणं गरजेचं आहे असं मला पहिल्या मॅचला पण वाटलं होतं, पण आपण त्याला घेतलं नाही। तर तुम्ही अर्शदीपला संघात घेण्याकरता काय कराल? समजा बुमराह नसला उद्याच्या संघात तर मला वाटतं सिराज, अर्शदीप आणि प्रसिद्ध कृष्ण ही आपली जलदगती गोलंदाजी होऊ शकते आणि शार्दूल ठाकूरच्या ऐवजी कुलदीप असं आणि कुलदीप आणि जाडेजा हे स्पिनर्स हे होऊ शकतात। असे बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स सध्या चालू आहेत, काय असू शकतील? कारण एकमेव कारण आहे ते म्हणजे बुमराह संघात असेल का नसेल। म्हणजे तुम्ही बघाल एका मॅच विनरला घेऊन खेळण्याचं म्हणजे किती जिकिरीचं काम होऊन बसलं आहे की भारतीय संघाला अजून आपला संघ बांधण्याकरता काय काय करावं लागेल हे खरंच म्हणजे ठरवावं लागेल। इंग्लंडने त्यांचं जाहीर केलं आहे तोच संघ ठेवणार आहे, जोफ्रा आर्चर खेळणार नाही आहे, त्यामुळे इंग्लंडचा संघ नक्की आहे, ते तयार आहेत।
आपल्याला मात्र सगळी आपली स्ट्रॅटेजी जी फिरती आहे ती बुमराह असेल का नसेल, म्हणजे संघ व्यवस्थापनाला माहिती आहे बुमराह असेल का नसेल, पण ज्या शक्यता त्याच्यानुसार आपल्याला पडताळून बघायच्या आहेत त्या बघता, आणि 2 स्पिनर नक्की असतील. कारण ही मागे जी विकेट दिसते ना ती बॅटिंग फ्रेंडली विकेट असेल. ते गवत आहे त्याच्यावर, पण ते गवत कोरडं आहे, ते खालची ब्रेक व्हायची शक्यता असते, त्यामुळे स्पिनरला थोडीफार मदत नक्कीच मिळेल. त्यामुळे 2 स्पिनर आणि चांगली जे 20 विकेट घेऊ शकतात असे आपल्या संघात असणं गरजेचं आहे. त्यामुळे पुन्हा त्याच दृष्टीने मी म्हणतो, मला स्वतःला विचाराल तर मी कुलदीप प्रथम पसंती आणि वॉशिंग्टन सुंदर हा दुसरीच पसंती असेल. पण त्याच्याकरता जाडेजा बाहेर ठेवणं हे कितपत योग्य होईल, आणि जाडेजासारखा सिनियर खेळाडू म्हणून मी हे थोडासा धाडसाचा निर्णय होईल, पण मला वाटत नाही त्यात काही प्रॉब्लेम आहे. पण अर्थात संघात एवढे बदल एका वेळेला करत नाहीत, कारण संघाचा समतोल जातो. त्यामुळे मला असं वाटतं 1 किंवा 2 बदल होतील, तो शार्दुल ठाकूरचा, आणि दुसरा स्पिनर कोण खेळावा याच्यावर दुसरा बदल असेल. तर अशा मस्त तर्कवितर्क शक्यतांचा घोळ सध्या चालू आहे. भारतीय क्रीडारसिक, भारतीय पत्रकार, कारण शुभमन गिलने आत्ताच पत्रकार परिषदेत काहीही कशाचाही दाद लागून दिली नाही. अर्थातच कोणी देणार नाही सामन्याच्या आदल्या दिवशी. उद्या टॉसच्या वेळेला संघ काय तो कळेल. पण भारताला हा सामना जिंकणं हा मात्र जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे, कारण मालिकेत टिकून राहण्याच्या दृष्टीने हा सामना जिंकणं भारताला गरजेचं आहे. सामन्याचं पूर्ण वृत्तांत मी तुम्हाला देत राहीन, रोज काय घडलं आणि इथे कसं घडलं याच्याकरता बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. माझ्या चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि इंग्लंडच्या अनेक गोष्टी तुम्हाला दाखवत राहीन पुढच्या 15 दिवसात मी इथे आहे. तोपर्यंत भेटत राहू. धन्यवाद.